नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू पायथन, इंटरप्रिटर, कंपायलर आणि पायथनचे ॲडव्हान्टेजेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, पायथन काय आहे, पायथन कोणी क्रिएट केली आणि पायथनचा उपयोग कुठे होतो, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि जो थेरीचा भाग आहे तो इथे बघणार आहोत आणि नंतर जे प्रोग्रामिंगचे क्वेश्चन असतात ते व्हीएस कोड मध्ये बघणार आहोत. पण इंट्रोडक्शन मध्ये सर्व थेरीज येते आणि जे नेक्स्ट व्हिडिओ असतील ऑपरेटर्स, लूप, हे सर्व आपण वन बाय वन घेणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण फर्स्ट बघूया पायथन. पायथन काय आहे? पायथन ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर प्रोग्रामिंग लँग्वेज काय असतात? तर कम्प्युटरला ना हिंदी समजते, ना मराठी समजते, ना इंग्रजी समजते. तर कम्प्युटरला काय समजते? कम्प्युटरला 0-1 म्हणजे बायनरी लँग्वेज समजता. ही बायनरी लँग्वेज समजते कम्प्युटरला फक्त. तर ही बायनरी लँग्वेज म्हणजे लो लेवल असते, लो लेवल लँग्वेज म्हणतात तिला, आणि ती फक्त कम्प्युटरला समजते. ती 0-1 मध्ये असते. तर मग कम्प्युटरला आपण संवाद कसा साधतो, कम्प्युटरला टास्क कसे देतो, तर कम्प्युटरला आपण कम्युनिकेट करतो ही प्रोग्रामिंग लँग्वेजच्या माध्यमातून. तर प्रोग्रामिंग लँग्वेज खूप सारे आहेत, जावा, पीएचपी, सीपीपी, सी. तशीच ही पायथन ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर आज आपण इंट्रोडक्शन टू पायथन घेणार आहोत. तर सुरुवातीला बघा, पायथन इज अ पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तुम्ही म्हणता खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत, तर पायथनच ही का पॉप्युलर आहे? तर पायथन ही आता सध्या खूप लोकप्रिय आहे आणि तिचे सिंटॅक्स आणि शिकण्यासाठी खूप इझी आहे. तिचे सिंटॅक्स लाईक इंग्लिश सेंटेन्स सारखे सिंटॅक्स आहेत तिचे. त्यानंतर आपण बघूया, आता प्रश्न पडतो की कोणती पण आपण प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की कोणी क्रिएट केली, कधी रिलीज झाली, हे छोटे क्वेश्चन असतात की आपल्याला. आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये हेच घेत असतो. तर इट वॉज क्रिएटेड बाय ग्युडो व्हॅन रोसम यांनी ही क्रिएट केलेली आहे. तर ही क्रिएट कधी रिलीज केलेली आहे? ही रिलीज इन 1991 ॲट नीदरलँड मध्ये रिसर्च सेंटर मध्ये ही तयार केलेली आहे, क्रिएट झालेली आहे. त्यानंतर सेकंड येतो आपलं, व्हॉट इज मीन बाय पायथन. पायथन काय आहे, पायथनचा उपयोग कुठे होतो, तर हा प्रश्न आहे. तर पायथन इज अ जनरल पर्पज, हाय लेवल, इंटरप्रेटेड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, डायनामिक टाइप प्रोग्रामिंग लँग्वेज. तर आता एक एका शब्दाचा आपण मिनिंग बघणार आहोत. फर्स्ट बघू, जनरल पर्पज म्हणजे काय. तर जनरल पर्पज म्हणजे पायथन ही अशी लँग्वेज आहे ती की जी एका स्पेसिफिक टास्क एका स्पेसिफिक कामासाठी नाही तयार केलेली. ही खूप साऱ्या कामासाठी यूज केली जाते, जसं की डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, मशीन लर्निंग, गेम डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, अशा खूप साऱ्या ठिकाणी ही यूज केली जाते. म्हणून हिला जनरल पर्पज म्हणतात. इट इज नॉट डेव्हलप्ड फॉर स्पेसिफिक एरिया, स्पेसिफिक टास्क. तर इट इज डेव्हलप्ड मशीन लर्निंग, AI खूप साऱ्या ठिकाणी यूज होते, म्हणून जनरल पर्पज म्हणतात. त्यानंतर येतं हाय लेवल. हाय लेवल म्हणजे काय? तर हाय लेवल अशी असते की जी ह्युमनला अंडरस्टँड होते, जी माणसांना समजते. जशी लो लेवल ही कम्प्युटरला समजते, 0 आणि 1 ला बायनरी म्हणतात. तशी हाय लेवल ही फक्त म्हणजे ह्युमनला समजते. मग तिचे सिंटॅक्स लाईक इंग्लिश सेंटेन्स सारखे असतात, म्हणून तिला हाय लेवल लँग्वेज म्हणतात. जसे की जावा पण येते त्यामध्ये. त्यानंतर आहे इंटरप्रिटेड. तर इंटरप्रिटेड म्हणजे काय? तर इंटरप्रिटेड हा प्रोग्राम आणि कम्प्युटर यामधील हा ट्रान्सलेट करतो. म्हणजे जसं की आपण कोड लिहितो, तो कोड प्रोसेस करतो आणि एक्झिक्यूट करतो हे 0-1 मध्ये, त्याला इंटरप्रिटेड असं म्हणतात. ही 1/1 कोड हा एक्झिक्यूट करतो. म्हणजे जर असं लाईन असल्या लाईन मध्ये जर इरर आला तर वरच्या लाईन हा रन होतात, म्हणजे खालच्या लाईन त्या रन होत नाहीत. तर पायथन ही इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. पायथनचा कोड हा एक्झिक्यूट करतो हा इंटरप्रिटर. त्यानंतर येतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? फर्स्ट आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? त्या डोळ्यांना वस्तू दिसतात, जसं की मोबाईल, कार. तर पायथन मध्ये ऑब्जेक्ट हा प्रोग्राम मध्ये ऑर्गनाइज करून जे प्रोग्राम असतात, म्हणजे जसं की ऑब्जेक्ट जे प्रोग्राम मध्ये ऑर्गनाइज करतात, म्हणून याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असं पायथनला म्हणतात. त्यानंतर येतो डायनामिक टाइप प्रोग्रामिंग लँग्वेज. तर डायनामिक टाइप काय असतं? तर
जी दुसऱ्या लँग्वेज असेल जसं की जावा झाला, जावामध्ये आधी सांगायला लागतं की मी बाबा इंट आहे, फ्लोट आहे. पण जी पायथन लँग्वेज आहे तिला डेटा टाईप असाइन करण्याची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली डेटा टाईप असाइन करते. म्हणून तिला डायनामिक टाईप लँग्वेज म्हणतात. ती रन टाइमच्या वेळेसच डेटा टाईप असाइन करते, त्याला स्पेशल असं इंट फ्लोट लिहायची गरज नाही. त्यामुळे म्हणतात तिला डायनामिक टाईप लँग्वेज. तर आता इंट्रोडक्शन झालं आणि व्हॉट इज मीन बाय पायथन हे झालं. आता आपण नेक्स्ट बघूया की ऍडव्हान्टेजेस काय आहेत पायथनचे. तर ऍडव्हान्टेजेस बघूया आपण. तर आता बघूया पायथनचे ऍडव्हान्टेजेस. तर नंबर 1 ला येतो इट इज इझी अँड सिम्पल. तर पायथनचा जो पहिला ऍडव्हान्टेज आहे इझी अँड सिम्पल. का म्हटलंय इझी अँड सिम्पल? जे पायथनचे सिंटॅक्स आहेत त्याला इंग्लिश सेंटेन्स सारखे, त्यामुळे हिला इझी अँड सिम्पल म्हटलेलं आहे. तर कसे सिम्पल आहेत? जर आता आपण प्रोग्राम मध्ये लिहितो प्रिंट, तर किती सोपं आहे बा प्रिंट. जे प्रिंट हे किती सोपं आहे. प्रिंट करा, आपल्याला काय करायचंय, राम नाव प्रिंट करायचंय. तर इतके सोपे इंग्लिश सेंटेन्स सारखे, त्यामुळे म्हटलेलं आहे इझी अँड सिम्पल. त्याच्यानंतर इट इज डायनामिक इन नेचर. पायथनचं नेचर कसं आहे, डायनामिक टाईपचं नेचर आहे. म्हणजे जसं की आपल्याला इंट फ्लोट हे लिहिण्याची गरज नाही, तर ऑटोमॅटिकली रन टाइम मध्येच ऑटोमॅटिकली ते डिफाईन करतं डेटा टाईप. त्यामुळे हिला म्हटलेलं आहे डायनामिक इन नेचर. त्याच्यानंतर येतो 3 नंबरचा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. म्हणजे की आपण पायथनचा कोड लिनक्स, मॅक आणि विंडोज या कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर लिहू शकतो. त्यामुळे म्हटलेलं आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. त्याच्यानंतर म्हटलं चौथा आहे ऍडव्हान्टेजेस ओपन सोर्स अँड फ्री टू यूज. म्हणजे ओपन सोर्स अँड फ्री टू यूज म्हणजे हा ऍडव्हान्टेज असा आहे की पायथन इन्स्टॉलेशनला काही पैसे द्यायची गरज नाही. इथं जो कोड असतो कुठे बी अवेलेबल असतो. त्यामुळे म्हटलेलं आहे ओपन सोर्स अँड फ्री टू यूज. आता 5वा आहे लार्ज नंबर ऑफ लायब्ररीज. म्हणजे काय, पायथन मध्ये हा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे आणि मेन ऍडव्हान्टेज आहे. कारण की पायथन मध्ये खूप साऱ्या लायब्ररीज आहेत आणि त्या लायब्ररीज जसं की आपण एक्झाम्पल घेऊ शकतो डेटा अनालिटिक्सच्या, जसे की पांडाज, नमपाय हे डेटा क्लिनिंगच्या लायब्ररी आहेत. तशा अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या कामासाठी अवेलेबल आहेत पायथन मध्ये लायब्ररीज. पुन्हा सगळ्यात मेन आणि मोठा ऍडव्हान्टेज आहे लार्ज नंबर ऑफ लायब्ररीज. तर आता नेक्स्ट बघूया कंपायलर आणि इंटरप्रिटर काय असतं. तर आता बघूया इंटरप्रिटर आणि कंपायलर हे दोन काय आहेत. तर इंटरप्रिटर बघूया. इंटरप्रिटर इज अ प्रोग्राम दॅट ट्रान्सलेट्स अँड एक्झिक्यूट्स कोड लाईन बाय लाईन. हा काय करतो, तो प्रोग्रामच्या ज्या लाईन असतात त्या लाईन बाय लाईन चेक करतो कोड, आणि हा प्रोग्राम आणि कम्प्युटर मधल्या ट्रान्सलेटरचं काम करतो. आणि आता त्याच्यानंतर काय कसं प्रोसेस करतो, पायथन सोर्स कोड आधी, नंतर इंटरप्रिटर, मग एक्झिक्यूट आणि इंस्ट्रक्शन, मग आउटपुट. तर सोर्स कोड म्हणजे काय, तर सोर्स कोड आपण जो प्रोग्राम लिहितो त्याला सोर्स कोड म्हणतात. त्याच्यानंतर इंटरप्रिटर कडे जातो, मग इथं एक्झिक्यूट मध्ये प्रोसेस होती, मग सूचना इंस्ट्रक्शन मध्ये सूचना आदेशाचे पालन करतो आणि नंतर मग जे सूचना दिले त्यांचा आउटपुट देतो. तसंच कंपायलर काय करतो, कंपायलर इज अ प्रोग्राम दॅट ट्रान्सलेट्स द इंटायर सोर्स कोड इनटू मशीन कोड बिफोर एक्झिक्युशन. म्हणजे की हा याच्यासारखं काम नाही करत लाईन बाय लाईन, हा पूर्ण कोड एकदाच ट्रान्सलेट करतो आणि मगच आउटपुट देतो. सेम असंच आधी हा काय करतो, कंपाईल नंतर सोर्स कोड नंतर कंपाईल करतो आणि त्याचं रूपांतर बाईट कोड मध्ये करतो आणि बाईट कोड नंतर मग समोर व्हर्च्युअल मशीन कडे जातो, सीपीयू कडे, मग आउटपुट देतो. असं करतो हा कंपायलर. इंटरप्रिटर आणि कंपायलर. तर आता आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो आज आपण बघितलं इंट्रोडक्शन, ऍडव्हान्टेजेस, इंटरप्रिटर आणि कंपायलर. तर मित्रांनो याच्या जे नोट्स असतात डिटेल्स मधल्या नोट्स, इझी आणि आपल्याला एकदम समजण्यासारख्या नोट्स ज्या आहेत त्या आपण टेलिग्राम चॅनल अपडेट करणार आहोत आणि त्या टेलिग्रामची लिंक ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहोत ऑपरेटर्स. असं 1 बाय 1 व्हिडिओ बघणार आहोत जिथे आपल्याला प्रोग्रामचे क्वेश्चन असतील ते प्रोग्रामचे क्वेश्चन पण आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.